हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ असणार आहे गेट रेडी विथ मी फॉर अ वेडिंग. आणि मी एकदम बेसिक मेकअप करणार आहे, जास्त काहीच मेकअप करणार नाही. तुम्हाला पण मी स्टेप बाय स्टेप दाखवते. तर चला, पहिले मी लिप बाम लावून घेते कारण की माझे लिप्स खूप जास्त डिहायड्रेट झालेत. आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार पण आहे की मी कोणते प्रोडक्ट यूज करते. तर हे आहे शुगर पॉपचं लिप ग्लॉस. तर हे झाल्यानंतर मग मी फर्स्ट स्किन प्रिपरेशन मध्ये मी सिरम लावणार आहे. हे आहे पिलग्रीमचं, मी रिसेंटली यूज करायला घेतलं, तर मी ह्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगणार नाही. तुमच्याकडे जे पण सिरम असेल ते तुम्ही अप्लाय करा. आणि हे ऑप्शनल आहे, मॅन्डेटरी नाहीये की सिरम लावलंच पाहिजे. थोडं सिरम घेऊन पूर्ण फेसवरती अप्लाय करा. आणि जे पण तुम्ही फेसला लावणार ते तुमच्या नेकला पण अप्लाय करा. या सिरमने थोडासा म्हणजे ब्राईटनिंग इफेक्ट. नंतर मी लावणार आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. हे खूप हायड्रेटिंग आहे आणि विंटरमध्ये मी युजली हेच यूज करते. लास्ट टाइम मी डॉट अँड कीचं स्किन केअर प्रोडक्ट घेतलेले, पण मला त्याचा रिझल्ट एवढा काही दिसला नाही. तर बेसिकली जेव्हा पण मी मेकअप करते तेव्हा मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करते, कारण की हे खूप हायड्रेटिंग आहे आणि मेकअप सुद्धा चांगला राहतो. त्याच्यामुळे मेकअप एकदम फुटत वगैरे नाही. हे व्यवस्थित आपल्या फेसला अप्लाय करून घ्यायचं. तुमच्याकडे तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही घ्या. हे फॉर सॉफ्ट अँड ग्लोईंग स्किनसाठी आहे आणि ह्याने खरंच खूप जास्त चांगलं मेकअप होतो. म्हणजे मी हेच यूज करते, तर मला माहिती आहे. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे मास्कचं प्रायमर, जे की म्हणजे ग्लो देतं फेसला, ग्लोईंग आहे आणि लावल्यानंतर एकदम पटकन शिरल्यानंतर एकदम छान मस्त अशी शाईन येते फेसला. मी तुम्हाला रिझल्ट दाखवते याचा. आता मी फोरहेडला नाही लावलाय, मी ते फक्त फेसला अप्लाय करते. हे बघा. सो मेकअप पण आपला खूप. आणि मेन इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही जेवढं जास्त स्किन केअर करणार ना तेवढा तुमचा मेकअप एकदम छान आणि सेटल दिसेल. असं कुठे पण फेकी वगैरे दिसणार नाही. आता माझ्या फेसवरती किती ग्लो आलाय मस्त. सो हे प्रायमर पण खूप छान आहे आणि अफोर्डेबल सुद्धा आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला 5 मिनिट्स वेट करायचं. हे थोडंसं ऑब्झर्व झाल्यानंतर आपण पुढचा मेकअप स्टार्ट करणार आहे. आणि मेकअप पण एकदम खूप जास्त बेसिक असणार आहे. मी इनसाइडचं हे पॅलेट यूज करणार आहे, कन्सिलर पॅलेट. त्याच्यामध्ये सगळं आहे. तर मी हे ॲज अ कन्सिलर, करेक्टर आणि ह्याच्यामध्ये कॉन्टोरिंग सुद्धा आहे. तर मी कॉन्टोरिंग युजली करत नाही, मला आवडत पण नाही. सो मी ह्याच्या युजने कसा पूर्ण मेकअप करते ते तुम्ही पण बघा. आणि नंतर आपल्याला यूज करायचं आहे ऑरेंज करेक्टर, जे की ह्याच्या मिडलला आहे. ह्याने काय होतं, आपलं जे डार्क सर्कल आहेत अंडर आयवरती, जेवढा पण डार्कनेस असतो तो फेड होतो. तो पहिले जेव्हा पण आपण मेकअप करतो तेव्हा आपले डार्क सर्कल हाईड करणे, नाही तर तुमचा मेकअप ना इकडे सगळीकडे छान दिसेल, पण तिथे असं एकदम बोलत ना ग्रे टाईप मध्ये दिसेल, तर ते चांगलं नाही वाटत. त्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे की आपण करेक्टर कसं यूज करतोय आणि कुठे यूज करतोय. सो मी अंडर आय वरती हे करेक्टर लावून घेणार आहे. त्याच्यानंतर कुठे पण तुम्हाला असं डार्क स्पॉट्स वाटत असेल, म्हणजे तुम्हाला इथे वाटता येते म्हणजे लिप्सच्या इथे, तर इथे पण थोडंसं अप्लाय करायचं. जिथे हे लावलं आता एकदम व्यवस्थित ब्लेंडरने ब्लेंड करायचं. तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने पण करू शकता. आणि कधी पण ब्लेंड करताना असं सर्क्युलर मोशन मध्ये किंवा असं स्प्रेड नाही करायचं, टॅप टॅप करायचं, ते इझिली ब्लेंड होतं. आणि कोणताही मेकअप तुम्ही करता तर फाउंडेशन, कलर करेक्टर हे एकदम मर्ज झालं पाहिजे. असं दिसलं नाही पाहिजे की आपण लावलंय, पॅची पॅची नाही दिसलं पाहिजे, तर ते मेकअप मध्ये खूप जास्त घाण दिसतं. मी आरशामध्ये बघते. ओके, आता माझे थोडेसे डार्क सर्कल फेंट दिसत आहेत. ओके, डन. मी एवढंच लावलेलं आहे. सेकंड थिंग, ह्याच्यानंतर आता मी ह्याच्यातलंच यूज करणार आहे ॲज अ फाउंडेशन म्हणून आणि कन्सिलर म्हणून. मी पूर्ण फेसला अप्लाय करणार आहे आणि नेकला सुद्धा. तर आता हे यूज कसं करायचं, युजली सगळेजण काय करतात, जेव्हा फाउंडेशन घेतात ना तेव्हा फेअर घेतात. म्हणजे आपल्या स्किन टोनपेक्षा फेअर फाउंडेशन, कधी पण फेअर फाउंडेशन घ्यायचं आणि आपल्या स्किन टोनला जे मॅच होतं तेच फाउंडेशन अप्लाय करायचं. त्याने काय होतं, मेकअप ग्रे पडत नाही आणि खूप सुंदर सुद्धा दिसतं. असं वाटत नाही की तुम्ही ओव्हर मेकअप केलाय किंवा एकदम विचित्र असं काहीच दिसत नाही. एकदम सुंदर आणि सेटल वाटतं. तर आता ह्याच्यामध्ये माझ्या स्किन टोनचा कुठलंच हे नाहीये, फाउंडेशन करेक्टर नाहीये. तर मी ह्याला काय करणार आहे, मिसमॅच करून लावणार आहे. म्हणजे मी ह्याला असं लाईक हा कलर घेईल, थोडासा इकडचा घेईन, थोडासा इकडचा घेईल आणि मी माझ्या पूर्ण फेसला अप्लाय करून घेणार आहे. तुमचा स्किन टोन कसा आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिसमॅच करून लावू शकता. आता मी अप्लाय करते. आणि ह्याची सुद्धा ब्लेंडिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ब्लेंडिंग नीट असली ना की तुमचा मेकअप एकदम सेटल वाटणारच. मी पहिले वन पार्टला तुम्हाला दाखवते की किती फरक पडतो फाउंडेशन लावल्यानंतर फेसवरती. तुम्ही पण बघा. मी आयना यूज करते.
हे बघा मी एका वन साईडला लावलंय, नेकला वगैरे कुठेच लावलं नाही, फक्त ह्या पार्टला लावलाय. थोडासा फरक जाणवतो तर मी एवढाच मेकअप करणार आहे, मला जास्त ओव्हर नाही दिसायचंय. आणि लाईट मध्ये गेल्यानंतर आपला मेकअप थोडासा वेगळा दिसतोच. कधी पण मेकअप केला ना तर मिनिमल मेकअप करा, हेवी नका करू, कारण की ते नाही चांगलं वाटत. आणि नेकला सुद्धा ते सेम अप्लाय करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे नेक आपला वेगळा दिसणार. परत ब्लेंड करायचं व्यवस्थित. आणि जे क्रीम बेस्ड प्रोडक्ट असतात ना ते ब्लेंड व्हायला थोडंसं टाइम घेतात, पण खूप सुंदर दिसतात. आणि लिक्विड बेस्टचा तर काही विषयच नसतो, ते युजली पटापट ब्लेंड सुद्धा होतं आणि मेकअप सुद्धा क्विक होतो. पण जेव्हा पण आपण करेक्टर वगैरे यूज करतो, कन्सिलर वगैरे, ॲज अ कन्सिलरने पण पूर्ण तुम्ही तुमचा फेस कव्हर करू शकता, त्याने पण मेकअप खूप छान आणि सेटल वाटतो. मी ब्लेंड करून घेते आधी. ओके, माझा बेस रेडी आहे. आता ह्याच्यावरती मी पावडरने लॉक करते, तर मी पावडर कोणती यूज करते ते पण तुम्हाला दाखवते. तर यूज करणार आहे फॉरएव्हर 52ची. ह्याचं कव्हरेज खूप जास्त भारी आहे, आता तुम्हाला लावल्यानंतर समजेलच. आणि कधी पण तुम्ही मेकअप केल्यानंतर ना कॉम्पॅक्ट पावडर यूज नका करू. युजली तुम्ही ट्राय करा की तुमची पावडर लूज पावडर असेल, कारण की लूज पावडरने मेकअप एकदम सेटल बसतो. ओके डन. बघा वाटत पण नाहीये की मी एकदम हेवी मेकअप असा केलाय, खूप सेटल वाटतंय आणि सुंदर दिसतं. आणि फोटोमध्ये पण ते तेवढंच सुंदर दिसतं, कारण की जास्त मेकअप असेल तर आपण अजून जास्त ब्राईट दिसतो. सो हे झालं माझा बेस रेडी. आता मी फिल करणार आहे आयब्रो. ते तर मस्त, तुम्ही जेव्हा पण मेकअप करणार ना तेव्हा तुमचे आयब्रो फिल करा, कारण की आयब्रो फिल केल्यानंतर पूर्ण फेसचं लुक चेंज होऊन जातं. मी तुम्हाला एक आयब्रो करून दाखवते, मग तुम्हाला पण समजेल. आणि मी आयब्रो फिल तर नेहमीच करते, कारण की मला खूप जास्त आवडतं. आणि आयब्रो फिल करताना ना नेहमी पेन्सिल यूज नका करू, पावडर घ्यायची, म्हणजे लाईक आयब्रोचं पॅलेट येतं ना ते पॅलेट घ्यायचं आयब्रो फिलरचं. आणि जास्त डार्क पण नका करू, त्याने एकदमच वेगळं लुक वाटेल, म्हणजे एकदम फक्त आयब्रोज उठून दिसतील. असं पण नाही करायचं, एकदम सेटल. आणि इथे पुढच्या साईडला ना एकदम असं थोडं थोडंसं लावून असं ब्लेंड करायचं हाताने, जेणेकरून काय होईल तिथे ओरिजिनल लुक वाटेल. तुम्हाला वाटत असेल थोडंसं जास्त लागलं, तसं असं करून त्याला थोडंसं फाईंड करायचं, फरक बघा किती जाणवतो. आयब्रो पण थोडी थिक झाले आणि छान दिसते. सेम ह्या आईला पण करायचं. ओके डन. किती लुक चेंज झाला बघा, लगेच इमिजिएटली लुक चेंज होता आणि खूप भारी वाटतं. मला थोडेसे वेगळे वेगळे वाटत ते आयब्रो, कारण की मी आयब्रो खूप दिवस झाले केले नाही आहेत, बट ठीक आहे. ओके, आता आपल्याला लावायचं ब्लश. ब्लशमध्ये मी यूज करणार आहे हा वाला पॅलेट आणि सेम ब्रश. हा मी मास्कचा घेतला. ह्याच्यामध्ये सगळं आहे, हायलायटर आहेत 2 प्रकारचे, करेक्ट काउंटर आहेत 2 प्रकारचे, आणि हे सगळे ब्लशेस आहे. तुम्ही ॲज अ आय शॅडो पण यूज करू शकता. मी थोडासा ब्लश अप्लाय करून घेते, नाही तुमच्याकडे लिक्विड ब्लश असेल तरी पण बेटर. लिक्विड ब्रश पण खूप छान वाटतं, पण पावडर लावायच्या आधी लिक्विड ब्रश अप्लाय करायचा आणि त्याच्यानंतर पावडर, आणि तो थोडासा डार्क करायचा, कारण की पावडर लावल्यानंतर तो फेंटच होतो म्हणून. पण मी मोस्ट ऑफ तरी पावडर ब्लश अप्लाय करते, कारण की मला ते जास्त आवडतं. लिक्विड. ओके, आता ह्याच्यानंतर मी हायलायटर लावणार आहे सेम पॅलेट मधलं. जेव्हा पण आपण हायलायटर घेऊ त्याच्यानंतर ते हातावरती टॅप करायचं आहे, कारण की खूप एक्स्ट्रा लागलं की जास्त फेस शाईन आहे, म्हणून पहिले मी नोजला लावते. त्याच्यानंतर चीकला. खूप जण इथे पण अप्लाय करतात, पण मी नाही करणार आहे, कारण की मग ते मला जास्त मेकअप नको आहे, मला सेटल पाहिजे म्हणून. हे पॅलेट तुम्हाला खूप जास्त परवडेल.
कारण की एकाच ह्याच्यामध्येच भरपूर साऱ्या गोष्टी येतात म्हणून. सो डाय परफेक्ट वाटतंय. मस्कारामध्ये मी यूज करते हे 3 in 1 मी जे घेतलेलं आहे. 1 सेकंड तुम्हाला दाखवते. हे मास्क आहे आणि खूप क्यूट आहे, पॉकेट फ्रेंडली आहे आणि ह्याच्यामध्ये आयलायनर आयलायनर आय शॅडो आणि मस्कारा ह्या 3 गोष्टी येतात. तर मी ह्यातला जास्त तर मस्काराच यूज केला आहे. मी आय शॅडो आयलायनर ते ग्लिटरमध्ये तर ते मला युजली जास्त आवडत नाही म्हणून मी नाही यूज केलं कधी. सो मला असं वाटतं की लायनर लावण्यापेक्षा मी डायरेक्ट डार्क मस्कारा लावू, ते खूप जास्त छान वाटेल. आता थोडंसं लायनर लावू नको, मी डायरेक्ट मस्कारा अप्लाय करते. आणि या मस्काराचं कव्हरेज खूप जास्त छान आहे आणि जेव्हा पण तुम्ही फेस वॉश करणार ना तर तसं खाली येत नाही, कारण की हा वॉटरप्रूफ आहे. तर मी रेकमेंडेड करेल तुम्हाला घेण्यासाठी. Shit. मी आरसा घेते नाही तर काहीतरी वाट लागेल. आणि मी थोडासा खालच्या लॅशेसला पण लावून देते. त्यांनी वाटत पण नाही की मी असा मेकअप केला, असं वाटतं जस्ट मी थोडंसं असं काहीतरी लावलंय. सो मला असाच मेकअप खूप जास्त आवडतो. तर जी पण असेल ती अप्लाय करा. मी मिररमध्येच लावते बघा. आणि ह्याच्यानंतर मी लिप लाईन करणार आहे. मी आधी नाही केली कारण की ही पिंक मध्ये, तर हा शेड आय गेस जास्त डार्क वाटते. त्याच्यानंतर मी ह्याचं लिपस्टिक करून मला असं वाटतं की थोडंसं ग्लॉस लावलं पाहिजे, कारण की ते समोरून दिसायला खूप जास्त छान दिसतं. तर मी हे इनसाइडचा ग्लॉस यूज करते, जे की खूप जास्त अफोर्डेबल आहे. मी जो लुक करणार आहे त्याच्यासाठी हा मी मेकअप केला. नाही तर तुम्ही न्यूड लिपस्टिक पण लावू शकता. लिपस्टिकमध्ये तुम्हाला जो शेड सूट होतो तुमच्या स्किनला ते लावा. जेव्हा पण आपण वेडिंगमध्ये जातो तेव्हा मोस्ट ऑफ तरी डार्क लिपस्टिक लावायचं ट्राय करा, कारण की ते खूप जास्त छान दिसतं वेडिंग सीझनमध्ये. आता मी पहिले ह्याला ग्लॉस लावून घेते, बघते कसं वाटतं. जर नाही चांगलं वाटलं तर मी परत रिमूव्ह करणार. आय गेस छान वाटतं. लिपस्टिक थोडी डार्क झाली आहे. ओके डन. मी थोडासा ग्लॉस पण लावून घेतला. तर थोडेसे हेअर विसरून घेते मी. तर दॅट्स इट फॉर द ब्लॉग. आणि हा एकदम मिनिमल असा मेकअप होता, जो की आय होप सो तुम्हाला पण आवडला असेल. तर तुम्हाला पण असं सेटल आणि पटकन मेकअप करायचं असेल तर हा मेकअप नक्की ट्राय करा आणि अफोर्डेबल रेंजमध्ये. तर हा स्टेप्स तुम्ही फॉलो करा, तर तुमचा पण मेकअप नक्कीच एवढा छान आणि सुंदर दिसेल आणि जास्त ओव्हर दिसणार नाही कोणत्याही. खूप मेकअपचे व्हिडिओ जर आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, तर मी अजून छान छान मेकअपचे व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. बट मी आता तसाच एक गेट रेडी विथ मी शूट करायचा होता अफोर्डेबल रेंजचा, तर मी हा तुम्हाला दाखवला. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल. लव्ह यू ऑल. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.